हा इथे द्राव्य इंडियन्सची आर्मी मात्र उतरलेली आहे. बाला आपल्याला पाहायला मिळतो. महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने मात्र बाला उतरला आहे. पूर्वी महेंद्रसिंग धोनीचे असेच बाल होते, असेच केस, आणि त्या स्टाईलनं मात्र बाला उतरलाय. राकेश रावतनं सर्वच खेळाडूंना अनाऊन्समेंट केलेली आहे की प्रत्येक फलंदाजाला, गोलंदाजाला आणि अजिंक्य पाटील आम्हाला सांगतो की बाला हा धुरंधरचा रणवीर आहे, रणवीर सिंग आहे. आज बाला प्रेम मध्ये आहे. मजा येईल या स्पर्धेमध्ये. आणि दोन्ही एंडनं गोलंदाजी केली जाईल, लक्षात घ्या. अंपायर ना पैशासाठी ना जिंकण्यासाठी, आपण खेळूया या स्पॉट बॉयज मित्रमंडळासाठी. एक चांगली टायटल, एक चांगली संकल्पना घेऊन आपण या स्पर्धेमध्ये उतरलेलो आहोत. चला, दोन्ही टीमचे 12वे प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. एक आलेला आहे पंकज स्पायटर्स. या टीमचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. द्राव्य इंडियन्स आपण आपला एक राखीव खेळाडू मैदानामध्ये पाठवायचा आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये. पंकज स्पायटर्स या टीम कडून एक आयकॉन खेळाडू स्वराज म्हात्रे, मॅन फ्रॉम गोठवली, आणि त्याच्या जोडीला चेतक पाटील. खरं तर दोन्ही खेळाडू धुरंधर आहेत. एक खेळाडू कोपरकेरने 11 या टीमचं प्रतिनिधित्व करतो, रिप्रेझेंट करतो, चेतक पाटील. आणि एका बाजूला ज्या खेळाडूनं अनेक स्पर्धा ग्रामीणच्या गाजवल्यात, किंबहुना खुल्या गटाच्या स्पर्धामध्ये आपली वेगळी ओळख या खेळाडूनं निर्माण केलेली आहे, असा स्वराज प्रल्हाद म्हात्रे बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये दाखल झालाय. चला, द्रव्य इंडियन्स आपला 12वा प्लेयर पाठवायचा आहे. बघा, या स्पर्धेमध्ये मजा आहे, परंतु तेवढीच कडक शिस्त आहे, लक्षात घ्या. स्पर्धेमध्ये तुम्हाला मजा करता येईल अजिंक्य पाटील, परंतु कडक शिस्त आहे. एखादा नियमाचा अवलंब केला नाही तर मात्र त्या संघाला कठोर शिक्षा आम्ही देणार आहोत, लक्षात घ्या. फायनलाइज केले जाईल, त्यामुळे आम्ही सांगतो तसं करा. ही स्पर्धा दोन्ही इंडनं खेळवली जाईल. पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये स्वतः संघ मालक सूर्यकांत मडवी पोलिंगसाठी आलाय. टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर खेळाडू, एक नामांकित गोलंदाज आहे. गेल्या वर्षी पावसाळीच्या रबर बॉल स्पर्धा या खेळाडूंना गाजवलेल्या आहेत. चांगला पेस आहे, चांगले व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. आणि समोर आहे एक आयकॉन खेळाडू पंकज फायटर्स या टीमचा स्वराज म्हात्रे. चला, पंचांचा ग्रीन सिग्नल. गणपती बाप्पा. पहिला बॉल थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन कट केला बॉल. बाला जातोय स्वतः, पायाने अडवलाय. हाताने अडवता आला नाही तरी चालेल, परंतु पायाने तर अडवलाय. चांगली फिल्डिंग बालाची. राकेश रावत यांच्याकडून बक्षिसांची घोषणा झालेली आहे. लगातार एक रनसाठी लगातार 3 बॉलमध्ये 1 रन काढेल त्यालाही 200 रुपये. लगातार 2 रन काढेल त्यालाही 200 रुपये. लगातार 3 विकेट्स घेईल त्यालाही 200 रुपये. आणि या स्पर्धेमध्ये कोण अर्धशतक झलकावेल त्याच्यासाठी 1101 रुपयाचं पारितोषिक राकेश रावत यांच्याकडून देण्यात येतील. ओव्हर पिच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. इनफिल्डच्या वरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत सिंगलनं आपलं खातं उघडलंय. दोन्ही बॅटरनं मात्र सिंगलनं खातं उघडलेलं आहे. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड ते 2. सध्या तरी चांगली गोलंदाजी सूर्यकांत मडवी बाला यांची. पहिला बॉल दूर ठेवला होता स्वराज म्हात्रे पासून, तिथेही सिंगल आली. आणि या बॉलवरती लेन बॉलचा वापर. आणि त्याच दरम्यान आमचे विनय वेटा बाबू यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. ओ, कडक फटका, इनसाइड आउट. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका. कॉपी बुक स्ट्रोक, बॉल सीमारेषा पलीकडे एक्स्ट्रा कव्हरच्या वरून स्पॉट बॉयज प्रीमियर लीगचा पहिला मान मिळालाय चौकार मारण्याचा.
कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये मित्रांनो एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नव्हती. अगदी सुखात होते ते शेतकरी. परंतु आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही वर्तमान पेपर पहा, लगेच ती बातमी आपल्याला फोकस करते. कुठल्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये एक तरी शेतकरी आत्महत्या करतोय. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंडाचा इतिहास आहे. चांगला यॉर्करचा वापर, फुलटॉस बॉल इनसाइड आउट, चांगला फटका आहे. लॉंग ऑफ आता जातोय बॉल पर्यंत. तोपर्यंत आरामात धाबा पलवून काढलेले आहेत चेतकनं. 2 धाबा इथे मिळतात आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 9 रन. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅकफुटला जाऊन चांगला पंच आणि सरपंच ठरला या फटक्याचा. चेतक पाटील बॉल सीमारेषा पलीकडे, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर त्याला चेतकच्या बॅटमधून चौकार. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती संगीत वाजलं जात आहे. थँक्यू डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जरी नाव निघालं ना तरी अंगामध्ये अगदी ऊर्जा संचारते. शिवनेरी गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि 16व्या वर्षी पहिला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जिंकला. त्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी 111 किल्ले जिंकलेत. 164 किल्ल्यांची बांधणी केलेली आहे. असा आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे संगीत ऐकल्यानंतर एक वेगळी ऊर्जा अंगामध्ये संचारली. थँक्यू सो मच डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डती बिनगडी बाद 13. पंकज फायटर्स आता ओव्हर नंबर 2 मध्ये फार इनकडून गोलंदाजी करण्यासाठी सुनील म्हात्रे आलाय. टीमचा आयकॉन खेळाडू समोर आहे स्वराज म्हात्रे. पहिलाच बॉल कॅच इटचा कॉल आहे. फटका पसला आणि पॉइंटला खूप चांगला झेल प्रितेशच्या माध्यमातून टिपलाय. आयकॉन खेळाडू बाद. अखेर शिकार केली सुनील म्हात्रेनं पहिल्याच बॉलवरती स्वराज म्हात्रेची. पहिला धक्का मोठा धक्का असेल पंकज फायटर्स या टीमला. स्वराज म्हात्रे आउट. पहिल्याच बॉलवरती विकेट काढले. शहरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न होता. पोझिशन मध्ये नव्हते स्वराज म्हात्रे. आणि आता नवीन फलंदाज सुनील सिंग म्हणजे उत्तप्पा हे टोपण नावानं हा खेळाडू जाणला जातो. इनॅट नंबर 2-3 मध्ये आला बॅटिंग साठी. 13 वरती पहिली विकेट गमावली पंकज फायटर्स या टीमनं. चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, परंतु शॉर्ट कव्हरला चांगली फिल्डिंग आहे. एकच धावनं आपलं खातं उघडलंय. सिंगलनं आपलं खातं उघडत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 14-1. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये फक्त सिंगल आली. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पूल केलाय, परंतु पाहिजे तसा फटक्याचा टायमिंग झालं नाहीये. तोपर्यंत 2 धावा ते मिळताना दिसत आहेत चेतकला. आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 15 धावा झालेत. 16 माफ करा. गोलंदाज तयार सुनील. चांगला बॉल आहे. पडल्यानंतर हा बॉल खाली राहून गेला चेतक साठी. सबमरीन डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी सुनील म्हात्रे यांची.
हा खेळाडू याच क्रीडांगणाशी अगदी निगडीत आहे. प्रत्येक दिवशी या खेळाडूची या क्रीडांगणामध्ये सराव नेहमीच असतो सातत्यानं. त्यामुळे हा क्रीडांगण त्याला नेहमीच त्रास आलाय. ओ चांगला फटका मिडॉपला. हो चांगला वंश पाटीलनं झेल टिपलाय, बल काढला आणि इथे फलंदाज चेतक पाटीलची विकेटही गमावली. पंकज फायटर्सनं 2 धक्के लागलेत आणि 2 धक्के इथे सुनील म्हात्रेने देत असताना टीमची धावसंख्या 2 गडी बाद 16. गोलंदाजी केली जाते. अगदी स्क्रॅम्पलिंग लेंथ वरती बॉल टाकलेत सुनील म्हात्रेनं. जेवढे जेवढे बॉल पिचिंग केलेत खेळपट्टीवरती तेवढे तेवढे स्क्रॅम्पलिंग लेंथचा वापर त्याने केलाय. पहिला चेंडू स्क्रॅम्पलिंग लेंथनं विकेट काढली स्वराज म्हात्रेची. पॉइंटला खूप चांगला झेल पकडलाय प्रितेशनं. त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये आणखीन एक विकेट प्राप्त केलेली आहे. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये कल्पेश जयस्वाल लेफ्ट हँडर बॅटर आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 16ला 2. पॉइंट कबर, शॉर्ट कबर, थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक मिड ऑन आहे. ओ बिग हिट करण्याचा प्रयत्न, तिथे चांगली फिल्डिंग आहे. प्रणित म्हात्रे आयकॉन खेळाडू, इथे ही धाव आली नाहीये म्हणजे डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. या ओव्हरमध्ये सुनील म्हात्रेनं 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट जे महत्वाचे होते पंकज फायटर्स या टीमचे त्याला बाद केलाय. स्वराज म्हात्रेला बाद केलं, त्यानंतर चेतक पाटीलला बाद केलं. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पंकज फायटर्स या टीमची धावसंख्या ही स्कोर बोर्ड होती 2 गडी बाद 16 रन. जाऊया डीजे कडे, ऐकूया पुन्हा एकदा एक सुमधुर संगीत. चला थँक्यू डीजे. त्यानंतर मात्र इनिंग ब्रेक नंतर दुसऱ्या मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत. रिया चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये जॉय स्ट्रायकर्स. जॉय स्ट्रायकर्स म्हटलं की आमचे मित्र रॉनी सोलमन, अगदी क्रिकेटवरती निश्चिम प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आणि ज्याच्या वेळेस कोपरखिरणे 11 टीम नवी मुंबई शहरामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा खेळत असतो त्यावेळेस मात्र त्या टीमचे साला नेहमीच पुरस्कर्ते राहिलेले आहेत आमचे रॉनी सोलमन. दोस्तीतल्या दुनियेतला एक राजा माणूस अशी त्याची एक वेगळी ओळख आहे. पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉलचा इशारा आलाय. गोलंदाज आहे विनीत, ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगसाठी. त्यावेळेस फटका चांगला आहे परंतु चांगली तितकीच फिल्डिंग आहे प्रणित विश्वनाथ म्हात्रे यांची. इथे धाव येणार नाहीये म्हणजे डॉट बॉल सिंगल आलेले आहे आणि या सिंगलनं आता स्कोर बोर्ड पुढे जातोय. स्कोर बोर्ड 13 आहे 18 माफ करा 18 धाबा झालेत. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना पहिल्या ओव्हरमध्ये 13 आला होत्या. सुरुवात चांगली होती परंतु जशी स्वराज म्हात्रेची विकेट्स गमावली त्यानंतर मात्र धावा ही सुनील म्हात्रेने केलेली एक तिखट दर्जाची गोलंदाजी. ओ बॅटची कडा घेतली, मागे चाललाय. चांगली गोलंदाजी आहे विनीतची. एक यंग युवा खेळाडू आहे, यंगस्टार आहे आणि गोलंदाजी चांगली करतोय. सातत्यानं खोल टप्प्याचे बॉल चांगले यॉर्कर्स हाताळतोय
आणि खास करून एक मीडियम पेसर गोलंदाज आहे. फलंदाजाला रीड करून गोलंदाजाची पिचिंग केली जाते विनीत कडून. फुलटॉस बॉल, इथे कॅच हिटचा कॉल आहे. ओ पकडला झेल, परंतु काय फिल्डिंग आहे यार. झेल पकडला, बॉडी बॅलन्स त्याचा चुकला आणि बॉल आतमध्ये ढकललाय. आपल्या टीम साठी धाबा बसवल्या. खूप चांगली फिल्डिंग तिथे. सूर्यकांत मडबी बाला टीमचे संघ मालक. चांगली फिल्डिंग, स्वतःला स्ट्रेस केलं, बॉडी बॅलन्स केलं, संतुलन बिघडलं आणि बॉल आतमध्ये फेकलाय. परंतु आपल्या टीमसाठी धाबा सुद्धा महत्वाच्या, त्या वाचवल्यात. 5 धाबा वाचवल्यात. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. स्कोर बोर्ड त्या रन आहेत 19. विनीत गेली. टर्न अँड बाउन्स झाला, बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल विनीत कडून. चांगली गोलंदाजी आहे विनीतची. पुन्हा एकदा तयार विनीत. यावेळेस फटका चांगला ऑन साइडला केलाय, ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये पुन्हा एकदा सुनील आहे. सुनीलनं चांगली गोलंदाजी केली. सुनीलनंच अगदी दडपण निर्माण केलाय पंकज फायटर्स या टीमवरती, कारण 2 धक्के दिलेत. सुनील म्हात्रेनं स्वराज म्हात्रेला आउट केला, त्यानंतर मात्र चेतक पाटीलची विकेट काढली. टीमची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्ड ते रन आहे टोटल 20 धाबा. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकातला. टीमची धावसंख्या 20. बॉल सोडला विकेट किपर साठी. पंच आता सिग्नल करतायत व्हाईट बॉल, म्हणजे परत टाकाबाला गेला बॉल विनीतला. एक्स्ट्रा रन आता टीमची धावसंख्या. स्कोर बोर्ड 21 रन 21. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना डीप मध्ये स्क्वेअर लेग तैनात आहे. डीप मध्ये मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात केलाय आणि डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस खराब लाईन आहे. आता विकेट किपर लाईन मिस करतोय सतीश रावत आणि आता बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बाईच्या स्वरूपामध्ये नो बॉल. त्या 4 म्हणजे पुढचा बॉल आहे फ्री हिट. टीमची धावसंख्या या 5 धाबांना आता 26 धाबा झालेत. शेवटचा बॉल टाकण्यासाठी विनीतला कसरत करावी लागते. एक्स्ट्रा दिलेत. ओ पुढे सरसाबत मारण्याचा प्रयत्न इथे बीट करून चालला. ही लाईन चांगली आहे विनीतची. बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं आता ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पंकज फायटर्स पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 2 गडी बाद 26 धाबा. चला आता ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये जाईल, पाणी घेऊन जायचं. तोपर्यंत ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. त्याच दरम्यान आमचे सर्वच मित्र या क्रीडांगणामध्ये ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे संपन्न केली जाते, त्या स्पर्धेचे आयोजक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख आदरणीय श्री प्रवीण काळूराम म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर आमचे मित्र सन्माननीय श्री वासुदेव म्हात्रे यांचं आगमन झालं आणि आमचे क्रिकेट प्रेमी दत्तात्रय झोमा म्हात्रे यांचे आगमन झालेलं आहे. या तिन्ही मान्यवरांचं करूया
आपण या स्पॉट बॉयज मित्रमंडळाच्या वतीनं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला तर एकंदरीत बॅक टू द क्रिकेट नाव. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पंकज फायटर्स या टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती 2 गडी बाद, 26 धाबा झालेत. झालेत पहिल्या ओव्हरमध्ये 13. त्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये सुनीलनं कंबरडं मोडलं. तिथे स्वराज मात्रेची विकेट, चेतक पाटीलची विकेट फक्त 3 धाबा देत असताना प्राप्त केली आणि तिथून मात्र धाबांचा जो फ्लो होता तो ब्रेक झालाय. तिथून धाबा आल्या नाही आहेत. त्यानंतर मात्र विनीतने सुद्धा एक्स्ट्रा सोडल्यानंतर चांगली गोलंदाजी केली, 10 रन खर्च केले. आता ओव्हर नंबर 4 मध्ये एक चांगला फिरकीपटू गोलंदाजीसाठी आलाय. प्रणित म्हात्रे एक चांगला ऑलराऊंडर आहे. एक इनफॉर्म फलंदाज, इनफॉर्म गोलंदाज आहे साई मल्हार. या टीमचं तो नेतृत्व प्रतिनिधित्व करतो आणि त्या टीम मध्ये खेळताना चांगला खेळ त्यानं झालाय, साकारलाय. तोच गोलंदाज झालाय. पहिलाच बॉल क्रॅकिंग कव्हर इनफिल्डच्या वरून अगदी गॅप शोधली आणि इथे चेंडूची वाट लावली. बॉल सीमारेषा पलीकडे सुनीलच्या बॅट मधून येतो हा क्रॅकिंग चौकार. थँक्यू थँक्यू. काय मोमेंटम बदलणार हा फटका आहे. सुनीलच्या बॅट मधून चौकार येतोय. दुसरा बॉल कॅच हिटचा कॉल आहे. स्वतः बॉलर चाललाय परंतु नो माइंड्स लँड्स. निर्जन सली बॉल पडलाय त्यामुळे 2 धाबा इथे कंप्लीट करत असताना सुनील 2 धाबा इथे मिळत आहेत आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 32 धाबा झाल्यात. 32 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर आहे. स्पॉट बॉयज मित्रमंडळाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. स्पॉट बॉयज प्रीमियर लीग 2026 हे पर्व क्रमांक पहिला आहे. काल या स्पर्धेतला रात्रीच्या वेळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण संपन्न केला. यावेळेस डाऊन दी ग्राउंड आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून बॉल उचली घेत बॉल सीमारेषा पलीकडे आणखीन एक चौकार येतोय. सुनील अगदी मोमेंटम बदलणारं षटक आहे. कारण प्रणित म्हात्रेच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती डबल, त्यानंतर चौकार. यावेळेस फटका फसलाय. स्वतः आता विकेट किपर बॉलच्या खाली सतीश रावत ना झेल टिपला आणि फलंदाज बाद. सुनीलचा खेळ संपलाय. चांगल्या टच मध्ये होता सुनील परंतु एक रॉंग वनचा सामना करत असताना हा फटका फसलाय आणि स्वतः विकेट किपर सतीश रावत ना झेल टिपलाय. फलंदाज बाद. चला संजित पाटील आला बॅटिंग साठी. आता 3 धक्के लागल्यानंतर आता 4थ्या 5व्या क्रमांकावरती संजित पाटीलला प्रमोट केलंय. टीमची धावसंख्या 36 ला 3. शेवटी विकेट काढली प्रणितनं. सुरुवातीला प्रणित वरती आक्रमण केलं होतं. सुनीलनं चांगले फटके लगावले होते. अगदी मोमेंटम शिफ्ट करण्याचा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न सुनीलनं केला परंतु त्यानंतर एक मिसटायमिंग स्ट्रोकच्या नादामध्ये तोही बाद झाला. तर संजित पाटील आला बॅटिंगसाठी. चांगला स्विंग, टप्पा पडल्यानंतर अगदी अँकल बनवत गोलंदाजी केली जाते. ते 1 रन बॅटला ब्रश होऊन सिंगल कंप्लीट केली. म्हणजे संजितनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगलनं त्या टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 37 धाबा झालेत. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी
आदरणीय श्री प्रवीण कालुराम म्हात्रे साहेबांचं आगमन झालं आहे. सन्माननीय श्री वासुदेव म्हात्रे सुद्धा या स्पर्धेला उपस्थित झालेत आणि स्पर्धेला खास शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय श्री दत्तात्रय जोमा म्हात्रे म्हणजे दत्तू मामा यांचं आगमन झालेलं आहे. त्यामुळे फटका चांगला आहे, बॅटचा स्विंग चांगला आहे आणि गॅप मधून बॉल प्रचंड वेगाने चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे संचितच्या बॅट मधून आलाय. शेवटच्या बॉलवरती हा स्पॉट बॉयज प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. थँक्यू थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 41 या आकड्यावरती. आता आपण शुभ सन्मानाकडे वळतोय. सन्माननीय श्री प्रवीण कालुराम म्हात्रे नवी मुंबई जिल्हा प्रमुख आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी राकेश रावत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री प्रवीण कालुराम म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान इथे करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय श्री वासुदेव म्हात्रे यांचा सन्मान करण्यासाठी मी विनेश म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री वासुदेव म्हात्रे यांना सन्मानित करावं. त्याचबरोबर पुढील सन्मान क्रिकेट प्रेमी काल सुद्धा स्पर्धेला उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते आमचे सन्माननीय श्री दत्तात्रय जोमा म्हात्रे यांचा सन्मान करण्यासाठी अजिंक्य पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे केला जातोय. सर्वच मान्यवरांचं शुभ सन्मान इथे झालेला आहे. सर तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा गुणित केलेली आहे. तर स्पॉट बॉयज मित्रमंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. चला एकंदरीत 4 षटकं संपले. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 41. आता शेवटचं षटक टाकण्यासाठी वंश पाटीलला बॉलिंग मार्कवरती आणलं जात आहे आणि समोर आहे संचित पाटील ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. फुलटोस बॉल ड्राईव्ह केलाय. कॅचिटचा कॉल आहे मिड ऑफला. अगदी आरामात झेल टिपलाय प्रणितनं आणि फलंदाज संचित पाटील आउट. पहिल्याच बॉलवरती फुलटोसनं विकेट काढली वंशनं संचित पाटील यांची. अखेर 4था धक्का लागलाय. कारण पंकज फायटर्स चे जरी खेळाडू लवकर बाद झाले 4 विकेट गेले तरी अजूनही धुरंधर प्लेयर आहेत. मग प्रेम आगासकर आहेत अगदी नामवंत खेळाडू. पंकज म्हात्रे स्वतः संघ मालक आहेत. म्हणजे चिंता करायची बाब नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 4 गडी बाद 41 धावा. आता नवीन फलंदाज तुम्ही पाहताय अनुज छॅरी बॅटिंग साठी आलाय. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. ओ बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे ही चांगली गोलंदाजी आहे. शरीराचा वेध घेतलाय. लेग बॅटला ब्रश झालाय असं पंचांचं मत आहे. त्यामुळे अनुज चेरीच्या खात्यामध्ये सिंगल जाईल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 42 धावा झालेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 4 गडी बाद 42. पंकज फायटर्स पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना द्राविड इंडियन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये पंकज फायटर्सचा पहिला सामना तुम्ही पाहताय. ओ पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. गती काढली होती बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. कल्पेशला बीट केलंय. चांगली गोलंदाजी वंश पाटील यांची. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 1च धाव खर्च गेलेली आहे आणि 1 विकेट त्याने घेतलाय. म्हणजे इकॉनॉमिकल षटक डेथ ओव्हरमध्ये अशी गोलंदाजी करणं सोपं नाहीये. ते काम केलं वंशनं. शॉर्ट बॉल लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग आहे. अंपायर सिग्नल करत आहेत आता व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 43 धावा झाल्यात. 43 ऑन बोर्ड. शेवटचे 3 बॉल शिल्लक. बॉल सोडलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिला लेग स्टंपच्या बाहेर त्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर. टीमची धावसंख्या 44. 44 धावा झाले. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे इनिंग्स मधला. द्राविड इंडियन्स या टीमचे खेळाडू पहा अगदी
चांगला खेळ त्यानं साकारलाय कारण टॉस जिंकला आणि फिल्डिंग करतायत ते. ओ चांगला खेचून मारलाय. स्कोअर ऑफ द विकेट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. कल्पेशच्या बॅट मधून फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमारेषा पलीकडे. या स्पर्धेतला पहिला षटकार आलाय तोही कल्पेशच्या बॅट मधून. काय कडक मारलाय, कडक मारलाय. टाकला पायावर घेतलाय शिंगावर आणि मारलाय बांधावर. कडक फटका. 50 धाबा आहेत. ओ खोलवट टप्प्याचा बॉल लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल आहे. बघूया ते पायाला ब्रश झालाय असं पंचांचं मत आहे. त्यामुळे इथे कुठलाही निर्णय नाहीये. डॉट बॉल आलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 50 कंप्लीट. 50 धाबा झालेत. या इनिंग्स मधला शेवटचा बॉल शिल्लक आहे. सतीश रावत त्याला समजवतो वंशला बरोबर आहे सावकाश टाक. ओ चांगला निर्णय आहे सतीश रावत यांचा कारण त्यानं खुणवलं होतं की ऑप्शनच्या बाहेर बॉलची पिचिंग घेऊ आणि तसंच वंशनं केलंय. आणि ते शेवटच्या बॉलवरती धाव आली नाहीये म्हणजे डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव संपत असताना पंकज फायटर्स या टीमनं धाबा बनवले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 आणि आता विजयासाठी करायचे आहेत द्राव्य इंडियन्सच्या टीमला 5 ओव्हरमध्ये 51 धाबा. 51 धाबांचं लक्ष आहे. ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. थँक्यू थँक्यू. चला आता आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. रिया चॅलेंजर्स आणि जॉयल स्ट्रायकर्स. राकेश रावत यांच्या मालकीचा संघ आणि एका बाजूला आमचे मित्र रॉनी सोलमन यांच्या मालकीचा संघ आहे. रॉनी सोलमन म्हटलं की क्रिकेटचे पुरस्कर्ते आहेत पॅकेज आहेत. उपरकिरणे 11 या टीमसाठी जे सपोर्टर आहेत आणि अनेक वर्ष कोपरकिरने 11चे पॅकर्स राहिलेले आहेत पुरस्कर्ते राहिलेले आहेत त्यांच्या मालकीचा संघ आहे. आणि मी सन्माननीय श्री दत्तात्रय जोमा म्हात्रे म्हणजे दत्तू मामा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करायचा आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आणि ओनर्स आपण यायचं. चला रॉनी सोलमन आपण या. बालकृष्ण आगसकर आहेत आणि आमचे जॉल स्ट्रायकर्स या टीमचे कॅप्टन आयकॉन खेळाडू आहेत जीवन गोपाले आणि आमची ही चिल्लर टीम. चला आता सन्माननीय श्री दत्तात्रय जोमा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉइन द्या कॉइन आहे ना. ओके इकडे इकडे तुम्हाला इकडे चला कॉल क्लिअर. चला रिया चॅलेंजर्सनं कॉल केलं छापा आणि छापा झालेला आहे. अभिनंदन अजिंक्य पाटील. टॉस तुम्ही जिंकताय काय करताय मॅच मध्ये. फिल्डिंग. अजिंक्य पाटील ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली आणि खरोखरच एक छोटी संकल्पना आहे परंतु आज ही स्पर्धा खेळत असताना मोठी झालेली आहे. काल या स्पर्धेचा आपण उद्घाटन सोहळा अगदी फटाक्यांच्या आतषबाजीने ठाटामाटामध्ये पार पडला. त्या संकल्पनेबद्दल त्या उद्घाटन सोहळ्याबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील. नाही सतीश रावत राकेश रावत चेतक पाटील विनेश आम्ही सर्वजण एकत्र असायचो रोज. 2 महिन्यापासून आमच्या मनामध्ये ही संकल्पना करायचा प्रयत्न होता की स्पॉट बॉयज प्रीमियर लीग करू कारण की जेणेकरून जे आमचे काही प्लेयर आहेत ते कधीच खेळत नाही तर त्यांच्यासाठी आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणखीन काय सांगशील या स्पर्धेबद्दल आणि तुमच्या जे घटक आहेत म्हणजे तुमच्या पाठीमागे पडद्याच्या पुढे पडद्याच्या पाठीमागे या स्पर्धेसाठी ज्या ज्या घटकांना मेहनत घेतलेली आहे त्या घटकांबद्दल काय सांगशील.
प्रथम रॉनी आणि राकेश दादा यांचे खूप खूप आभार मानेन. त्याने सांगितलं की तुम्ही टुर्नामेंट करा आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही स्पॉन्सरशिप आम्ही जास्त बाहेरून घेतलेलं नाही. जे काय ते आम्ही स्वखर्चानेच केलेलं आहे. अजिंक्य, या मॅच मध्ये टॉस जिंकताय, फिल्डिंग करताय, तर कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल या मॅच मध्ये? कारण जीवन गोपालेच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळायचं आहे. तरी आम्ही 65-70च्या आतमध्ये रोखण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल. कुठले गोलंदाज आहेत आज या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करतील असं तुम्हाला वाटतंय? आमचा हुकमी गोलंदाज आहे आमचा ओनर राकेश रावत. सर्व मदर आमची गोलंदाजीची त्यांच्यावरच असेल. चला, विश ऑल दी बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. अखेर हा होता मित्रांनो रेया चॅलेंजर्स या टीमचा कॅप्टन. टॉस इथे जिंकला रेया चॅलेंजर्स. प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये सेकंड इनिंगमध्ये सेकंड इनिंगची कहाणी ऐकण्यासाठी. धन्यवाद. आणि गोलंदाजीसाठी आयकॉन खिलाडू आहे पंकज पाटस या टीमचा स्वराज म्हात्रे बॉलिंगसाठी तयार. पहिला बॉल सेन्सिबल क्रिकेट, बॅकफुटला जाऊन फक्त कट केला. डेलिकेट टच. पॉइंटला चांगली फिल्डिंग आहे उत्तप्पाची. धाव मात्र मिळणार नाहीये. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावर, हलकीशी उचली सुद्धा. लॉंग ऑफ जातोय अनुज बॉल पर्यंत. तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली. सिंगलनं आपलं खातं उघडले प्रणितनं आणि या सिंगल बरोबर संघाचा श्री गणेशा होत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड त्यात एक आणि साई मल्हार या टीम कडून प्रणित विश्वनाथ म्हात्रेसाठी पारितोषिक आलेलं आहे. लगातार 3 षटकार किंबहुना लगातार 3 चौकार जर प्रणित मारले तर मात्र साई मल्हार या टीम कडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्रणित म्हात्रेला दिलं जाईल. दुसऱ्या बॉलवरती टीमचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आता एक शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. ओ फटका चांगला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये. आता क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला सुनील एकच धावे ते मिळताना दिसेल. सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 3. 51 धावा सोप्या नाही आहेत. एखादी चांगली पार्टनरशिप जर बिल्ड झाली द्राविड इंडियन्स या टीम कडून तर हे लक्ष सोपं होऊ शकतं. हे लक्ष छोटं होऊ शकतं द्राविड इंडियन्स या टीमसाठी, परंतु एखादी चांगली पार्टनरशिप व्हायला पाहिजे. ओ पुन्हा एकदा बॅटला स्लाइस करून गॅप मधून निघून चाललाय आता थर्ड मॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक धावतो परंतु बॉल मात्र सीमारेषा पलीकडे अगदी गुदगुल्या करत, घासट, चाटत आणि पुसट बॉल सीमा पार. चौकार प्रणीतच्या बॅट मधून. आलेत बॅटला ब्रश होऊन बॉल अगदी थर्डमॅन आणि पॉइंटच्या मधूनच निघून गेलाय. 4 रनसाठी टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 6 रन. ओ सरळ डाऊन दी ग्राउंड, परंतु फटका फसलाय तिथे. असं वाटलं होतं की मिड ऑफ क्लिअर करेल, परंतु तिथे एक सिंगल मात्र प्राप्त झाले आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 7. 5 बॉलचा खेळ संपलाय. 7 रन. चांगली गोलंदाजी आहे. जरी विकेट्स प्राप्त करता आला नाहीये स्वराज म्हात्रेला या 5 बॉलमध्ये, तरी सुद्धा इकॉनॉमिकल षटक. कारण एक चौकार वगळता जास्त धावा दिल्या नाहीत स्वराज म्हात्रेनं.
ओ बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, इथेही बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉटबॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर द्राविड इंडियन्स या टीमची धावसंख्या एक बिनगडी बाद 7. चांगली गोलंदाजी केलेली आहे सूरज म्हात्रेनं. विकेट त्याला सुद्धा सूट करते, कारण विकेटचा चांगला फायदा उठवलाय सूरजनं. विकेटच्या अगदी योग्य डेप्थवरती बॉल हिट केलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. आता ओव्हर नंबर 2 मध्ये फार एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाज आलाय अनुज छॅरी. एक चांगला प्रतिभावंत गोलंदाज आहे. प्रचंड वेग आहे अनुजकडे आणि वेगाने जास्त विकेट्स त्याने प्राप्त केलेत आपल्या करिअरमध्ये. असा गोलंदाज सेकंड पॉवर प्ले मध्ये आलाय. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक पॉइंट आहे. एक शॉर्ट कव्हर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. ऑफ साईडला मिड ऑफ ठेवण्यात आलाय. मिड ऑन नाही आहे, मिड विकेट नाही आहे. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. पहिलाच बॉल लॉंग ऑफ नाहीये, त्याचा फायदा उठवला आणि गॅप मधून मिड ऑफ क्लिअर करत बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन चौकार येतोय प्रणीतच्या बॅट मधून. बॉटम एंडचा चांगला वापर केलाय. मिड ऑफ क्लिअर करत असताना बॉल चौकाराच्या दिशेने धाडलाय. फुल टॉस बॉल आणि ते फुल टोल वसूल करत हा फटका खेळला प्रणीतनं. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. जिथे जागा मिळेल तिथे शॉट्स खेळलेत प्रणीतनं. फुलटोस बॉल आणि या लेंथला तुम्ही गोलंदाजी प्रणीतला करू शकत नाहीये. त्याचा फोरआर्म स्ट्रॉंग आहे. या 6 रनच्या मदतीनं तर स्कोर वरती रन आहेत 17-17. ओ हा बॉल चांगला आहे. लेंथ चांगली आहे. टप्पा पडला, खाली राहिला आणि प्रणीतला बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली आहे. ऑफ साईड ऑफ स्टंप. बॉलवरती बीट केलाय अनुजनं. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 17-17 विदाउट लॉस. ओ इथेही अगदी पारती टाकला. बॅटची कडा घेतली. गॉट बिहाइंड द विकेट आणि फलंदाज काढला. बाद केलाय. पहा सेलिब्रेशन. अगदी खांदा मारलाय पायावरती आणि प्रणीत म्हात्रेची विकेट काढली अनुज छारीनं. फलंदाज बाद.
आणि त्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी खास पेढे आणि छास घेऊन आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक आभार. वंश पाटील बॅटिंगसाठी आले. नवीन फलंदाज 17 वरती पहिली विकेट गमावली. द्राव्या इंडियन्सच्या टीमनं प्रणित म्हात्रेची महत्वपूर्ण विकेट होती. ओ विकेट करण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली का काय? स्ट्रॉंग अपील आहे. अपील तर स्ट्रॉंग परंतु स्पष्ट नकार आहे पंचाचा. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चला पंकज, हेच तर स्पॉट बॉयज प्रीमियर लीगनं सर्वांसाठी एक वेगळा आनंद दिलाय. ना पैशासाठी ना खेळासाठी, आपण खेळूया फक्त आपल्या स्पॉट बॉयज मित्रमंडळासाठी, ही टॅगलाईन आहे. त्यामुळे पंकज आणि वंश पाटील यांचं ज्या एक्सप्रेशन आपण पाहिल्या तर मजा आली. फुलटॉस बॉल ऑफ ड्राय केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरचा लॉंग ऑफला आता चाललाय चेतक. थोडीशी फंबलिंग करतोय आणि त्याचा फायदा जरूर घेतलाय दोन्ही बॅटरनं. लगेच 2 धावा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय आणि या 2 रनच्या मदतीनं आता षटकाची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 19 धावात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये अजूनही 32 धावांची गरज आहे. 18 बॉल 32 धावा. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकू एक चांगलं संगीत. माझी आई माऊली तो खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती आज 40+ खेळाडूंची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते. आज कोपरकरने 40+ या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेला भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत आणि शुभ आशीर्वाद देण्यासाठी खास इथे उपस्थित झालेले आहेत. मग केसरीनाथ म्हात्रे असतील, केपी, त्यांचंही आगमन झाले, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. 18 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आमचे सन्माननीय श्री विनय पाटील हेही या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यानंतर आमचे अभि ज्ञानदेव पाटील हे सुद्धा या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंगसाठी कल्पेश जयस्वाल आलाय आणि समोर आहे सुनील म्हात्रे. सुनील म्हात्रेने लगातार 3 बॉलमध्ये 3 जर षटकार मारले तर जितेंद्र विष्णू म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सुनील म्हात्रेला देण्यात येतील. 18 बॉल 32 करायचे. शॉर्ट बॉल या लेंथला सुनीलला अगदी लड्डू होता. संधी होती ती दोन्ही हातानं स्वीकारली आणि बॉलला शॉर्ट अप जॅप करत असताना बॉलला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 रनसाठी षटकार. डोंगरे माझ्या आई या कारल्याचे अगदी खडे खडे केल्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट आलाय. 15 बॉलमध्ये आता 25 करायचे आहेत. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. कॉट बेंड विकेट आणि पंकज म्हात्रेने कुठली चूक केली नाहीये. ॲज अ विकेट कीपर म्हणून खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज वंश पाटील बाद.
पूजा करा. ते चाललाय मैदानाच्या आतमध्ये. आता पर्याय उरले नाही आहेत द्राव्या इंटेन्स या टीमकडे, त्यामुळे आता सुकांत मडबीच स्वतः संघमलक आता बॅटिंगसाठी चाललाय. टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर खेळाडू, मॅन फ्रॉम ऐरोली कोलीवाडा या टीमकडून सातत्यानं एक चांगला खेळत आलाय. 14 बॉलमध्ये आता 25 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसलाय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता बालाचा. इथे ही चांगली गोलंदाजी कल्पेश जयस्वाल यांची. आता 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 25 करायचे आहेत. एक डॉट बॉल आता दबाव वाढवतोय द्राव्या इंडियन्स या टीमचा. ओ फटका फसलाय, मागे चाललाय विकेट किपर पंकजनं झेल सोडलाय. इथे एक धाव पूर्ण केलेली आहे. खरं तर सूर्यकांतची इच्छा नव्हती ही रन घेण्याची, कारण 2 षटकं स्ट्राईक वरती आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न सूर्यकांतचा होता सुनीलसाठी, परंतु सुनीलनं कॉल केला, तिथे धाव घेतली. म्हणजे आता नेक्स्ट ओव्हरमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल सूर्यकांत मडवी. 12 बॉलमध्ये आता करायचे आहेत 24 धावा. ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. स्कोरबोर्डवरती 27. आता 12 बॉलमध्ये अजूनही 24 धाबा करायच्या आहेत. पहिल्या पॉवर प्लेमध्ये स्वराज मात्रेनं 7 धाबा खर्च केल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये अनुजनं 12 धाबा खर्च केल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये कल्पेश जयस्वालनं फक्त 8च धाबा खर्च केल्या. तिथे विकेट आली. आता 12 बॉलमध्ये करायचे आहे 24 धाबा. स्ट्रायकिंगला सूर्यकांत मडवी आहे. आता गेम प्लॅनिंग करायची आहे द्राव्या इंडियन्स या टीमला, कारण सुनील म्हात्रेला जास्तीत जास्त स्ट्राईकवर कसं आपल्याला आणता येईल याचा प्रयत्न करायला हवा, आणि तसंच बाला आता करणार आहे. गोलंदाजीसाठी 4थ्या षटकासाठी आता संचित पाटील आलाय. एक चांगला लेफ्ट आर्म सीमर आहे गोलंदाज, आणि नॅचरल स्विंग करतो, कारण टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर हा बॉल काढतो, आणि यासाठी जाणला जातो संचित पाटील. हा बॉल सोडून दिलाय ऑप्शनच्या बाहेर, आणि ते कुठलाही निर्णय नाहीये, म्हणजे डॉट बॉल आलाय. अगदी आशाल बोस नजरेनं बॉलला लेप करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठलाही निर्णय नाही, म्हणजे डॉट बॉल. 11 बॉलमध्ये आता 24 करायचे आहेत. सामना तर थोडासा दूर चाललाय द्राव्या इंडियन्सच्या टीम पासून. दुसऱ्या बॉलवरती उंच मारलाय, मिड ऑफ खाली येतोय. ओ पंकज मात्रेनं झेल टिपलाय. एका संघ मालकाचा झेल एका संघ मालकानं घेतलेला आहे, आणि फलंदाज सूर्यकांत मडवी बाद. अरबी समुद्रात महाराष्ट्रचे आराध्य दैवत राजेश शिव छत्रपती महाराजांचे संगीत तुम्ही ऐकताय. आज भरपूर चांगले संगीत डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतोय, आणि खरंच हा
महाराष्ट्र राज्याला लाभलेला हा जनता राजा आज आपल्या महाराष्ट्राला लाभला आणि महाराष्ट्राचं नंदनवन झालं. 10 बॉल 10 बॉलमध्ये तर 24 करायचे आहेत. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आलाय आनंद कनोजिया. हा सुद्धा एक चांगल्या ॲबिलिटीचा खेळाडू आहे. ओ इथेही पंचांकडे अपील केली जाते. स्ट्रॉंग अपील आहे. परंतु बघूया आता अंपायर एकमेकांसमोर चाललेत. संदीप ठाकूर आणि त्यांच्या जोडीला बिरजू बघत आहेत. अपील तर जोरदार आहे. स्वराज म्हात्रेनं एक लाऊडली अपील केली आहे. आणि आता बघूया पंचांची एकमेकांशी चर्चा झालेली आहे. त्यामुळे आता बघूया अंपायर काय डिसिजन देत आहेत. चला फलंदाज बाद आहे असं घोषित करतायत आनंद कनुजिया बाद. आणि त्याच दरम्यान आमचे अमोल आगसकर यांचंही आगमन झालेलं आहे. गोल्डन क्रिकेटचे आधारस्तंभ एक क्रिकेट प्रेमी आणि चांगले खेळाडू आहेत अमोल आगसकर आमचे मित्र. त्यांचं आगमन झालं. त्यांचं करूया स्पॉट बॉयज प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. आणि सर्वच पाहुण्यांना विनंती आहे की आपण कोणी जाऊ नका कारण हे षटक संपल्यानंतर सर्वच पाहुण्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. खेळाया खेळ क्रिकेटर येती परंतु 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. सामना सोपा होता परंतु रेग्युलर इंटरव्हलमध्ये द्रव्य इंडियन्स या टीमनं विकेट्स गमावल्या आणि तिथून सामना फिरलाय. खास गोलंदाजाचं कौतुक व्हायला पाहिजे पंकज पाटील या टीमचं. मग संचित पाटीलनं चांगली गोलंदाजी केली, अनुजनं चांगली गोलंदाजी केली, कल्पेशनं चांगली गोलंदाजी केली आणि गोलंदाजीच्या जोरावरती सामना फिरलाय पंकज फायटर्स या टीमच्या बाजूने.
6 बॉल 23 करायचे आहे. जोपर्यंत सुनील आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील. कारण सुनील हा असा खेळाडू आहे, सामन्याचं होत्याचं नव्हतं करू शकतो हा खेळाडू. त्याच्या बॅटमधून चौकार आलाय, ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय. गोलंदाजीसाठी आता सुनील आलाय. शेवटचं षटक सुनील टू सुनील. सुनील सिंग बॉलिंग साठी आलाय. पहिला बॉल उडवलाय परंतु कॅच इटचा कॉल आहे. कल्पेश गेला होता परंतु थांबलाय. नो मॅन्स लँड्स मध्ये बॉल पडलाय. 2 धाबा मिळत आहेत. म्हणजे आता 5 बॉल मध्ये करायचे 21 धाबा. 5 बॉल आणि 21 धाबांची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वाचा आहे द्रविड इंडियन्स या टीमसाठी. या बॉलवरती जर षटकार आला तर सामन्यामध्ये राहतील द्रविड इंडियन्स या टीम. कारण हा बॉल महत्वाचा आहे. सुनील म्हात्रेने या बॉलवरती षटकार मारला तर सामन्यामध्ये राहतील. नाहीतर या बॉलवरती विकेट आली किंवा डॉट आला तर मात्र सामन्यामध्ये भरपूर दूर जातील. परंतु हेलिकॉप्टर स्ट्रोक कॅच हिटचा कॉल आहे आणि कल्पेशनं पकडला जाईल. फलंदाज बाद. विनीत आलाय बॅटिंग साठी. 4 बॉल 21 करायचे आणि त्या दरम्यान नंदन म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्पर्धेला खास शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांचं करूया स्पॉट बज मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत. आणि खरोखरच हे प्रेम आहे. सकाळपासून आज मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासून या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी अनेक असे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होऊन गेलेले आहेत. खचाखच भरलेला हा व्यासपीठ. आणखीन एक डॉट बॉल. 3 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. आता सामना दूर चाललाय. ओ क्लीन बोल्ड. यस्टनचा वेध घेतला आणि फलंदाज विनीत आउट. म्हणजे आता 2 बॉल 21. नथुबाई सोन्याची सोन्याची या नथु जोरदार टाळ्या वाजवा या फलंदाजासाठी. जणू काही महेंद्र सिंग धोनी आता मैदानामध्ये उतरलाय. बाला राठोडला मात्र पहिलं पाठवायला पाहिजे होतं. काहीतरी मॅचचं केलं असतं. प्रितेशच्या अगोदर बाला राठोड पाहिजे होता. बाला राठोडनं जर चौकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि अजिंक्य पाटील यांच्याकडून 666 रुपये दिले जातील बाला राठोड याला. पहा शेम उभे शैली आहे महेंद्र सिंग धोनीची. 2 बॉल 21. हो फटका चांगला आहे परंतु हे फटके अगोदर यायला पाहिजे ते बाला राठोड. आता 1 बॉल 20 धाबांची आवश्यकता आहे. मोठ्या फरकानं आता जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे पंकज फायटर्स टीम. आता संघ मालक भरपूर खुश असेल पंकज. आता चने सर्वांना देईल तो. सकाळी चने वाटत होता. आणि 19 रन हा सामना जिंकलेला आहे पंकज फायटर्सच्या टीमनं. वेल प्लेड. अभिनंदन टीम आणि हारणाऱ्या टीमला सुद्धा आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. जाऊया शुभ सन्मानाकडे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 4थं षटक टाकलं. 4थ्या षटकामध्ये एकही धाव दिली नाहीये. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये फक्त 1च धाव खर्च केली असा लेफ्ट हँडर सीमर गोलंदाज संचित पाटील हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा सामनावीर.